पर्यटकांचं आकर्षण असलेला आंबोलीचा मुख्य धबधबा प्रवाहित झाल्यानंतर काल आंबोलीतील मुख्य धबधब्यासह इतर छोट्या धबधब्यांवरती मोठी गर्दी पाहायला मिळाली। काल पाऊस गायब झाला असला तरी यावर्षीच्या वर्षा पर्यटनाला सुरुवात झालेली आहे। या वर्षातील वर्षा पर्यटनाचा कालचा पहिला रविवार होता आणि धबधबा प्रवाहित झाल्याने काल रविवारी आंबोली पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली। गेले 2 दिवस झालेल्या पावसामुळे हा धबधबा यंदा काहीसा उशिरा प्रवाहित झालाय। आंबोलीतील मुख्य धबधब्यासह इतर छोटे मोठे धबधबे पूर्ण क्षमतेने आता प्रवाहित झालेत। त्यामुळे वर्षा पर्यटनासाठी आंबोलीत येणाऱ्या पर्यटकांची संख्या आता वाढल्याची पाहायला मिळाली। कालपासून पुढील 3 ते 4 महिने आता वर्षा पर्यटनासाठी आंबोली सज्ज झालेली आहे। आंबोलीतील मुख्य धबधब्यावरती पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे, तर चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे। गोवा, कर्नाटक, महाराष्ट्रासह अन्य भागातून मोठ्या प्रमाणात पर्यटक सध्या आंबोलीमध्ये दाखल होत आहेत। आजऱ्याहून आलो आहे। खूप छान वाटते। आज पाऊस पण थोडा कमी आहे, त्यामुळे धबधब्याचा आनंद घ्यायला मजा यायला लागली। नमस्कार, आम्ही आजऱ्यावरून आलो आहे। आम्ही आंबोलीचा निसर्गरम्य वातावरण खूप छान रीतीने एन्जॉय करत आहे। तर या ठिकाणची जी पोलीस बंदोबस्त सुरक्षितता आहे ती खूप छान आहे आणि ती डेव्हलपमेंट जी सुरू आहे ती पण खूप छान आहे। तर आम्ही या ठिकाणी जे पावसाळ्यातील निसर्गरम्य वातावरण आहे ते खूप प्रकारे चांगल्या प्रकारे एन्जॉय करतो। आंबोलीमध्ये तर मी दरवर्षी येतो। मी आहे तसा प्रॉपर कोकणातला विजयदुर्गचा। मला एवढीच अपेक्षा आहे की हे घाट माथ्यावरून पडणारं पाणी आमच्या डोक्यावर इथे मस्तकावरती इथे पडतं गंगेसारखं, पण ते जातं शेवटी मिळतं समुद्रालाच। माझ्या कोकणाकडे या आणि पावसाळा कसा असतो, पावसाळ्यातलं पर्यटन कोकणातलं काय असतं, समुद्र कसा उसळलेला असतो, त्याचंही एक वेगळं स्वरूप आणि त्याचं रूप बघायला तुम्ही या। कोकण अतिशय सुंदर आहे। कोकणामध्ये अतिशय याच्यापेक्षा थोडंसं खाली आलं की सगळं कोकणच लागतं आणि सगळेच समुद्र किनारे तुमच्या याच्यात, आणि समुद्र तर अख्ख्या दुनियेला कुशीत घेणार आहे। माझ्या समुद्राकडे या, माझ्या कोकणामध्ये या। मी तसाही राहतो कोल्हापुरात, पण दोन्हीचं काहीतरी एकतर मिक्सचर व्हावं। कोको फेस्ट याच्यातून व्हावं। कोकण आणि कोल्हापूर याचं एक कोको फेस्ट काहीतरी व्हायला पाहिजे। एक वेगळं दोन्हीचं एक अमलकमायशन आहे, दोघांचं एक संसाधन होऊ शकतं। त्या भावनेतून सगळ्या पर्यटकांनी इथून परत खाली येणं आणि याच पाण्याने खवळलेला आणि तिकडूनही परत उलटा फिरणारा समुद्र आहे तो बघण्यासाठी ऐकणाऱ्या सगळ्या पर्यटकांना विनंती करतो मी, एक कोकणवासी म्हणून, इथून खाली जावा। थोडासा एखादा तास 24 तास तुमचे खर्च होतील। खवळलेला समुद्र पण बघण्यात एक मजा असते, तीही बघा। बेळगावून आलोय, कर्नाटकनं। आम्ही इथं येतोय पहिल्यापासून, पण आता जरा पाऊस कमी आहे म्हणताना पाणी कम आहे, नाहीतर खूप छान आहे इथं आंबोली। आम्ही सगळं फ्रेंड्स, आमची कझिन्स सगळे आले आम्ही इथं आणि आम्ही लय एन्जॉय करायलोय। मस्त वाटायला आम्हाला। जरा पाणी म्हणताना वर जरा लोक पण कमी आहेत, नाहीतर सगळं इथं भरतं आता। काय वर पण जायला, काय पाय पण ठेवायला जागा नसते, एवढं सगळं भरले असते। आम्ही लय एन्जॉय करायलोय। आंबोली काय म्हणजे हिल स्टेशन आहे। फर्स्ट म्हणजे सगळं फॉरेस्ट ते सगळं लय छान आहे आणि इथं आलं तर जरा माइंड पण रिलॅक्स वाटतंय आणि जरा युनिक म्हणजे सगळे आहेत फॉल्सेस, बट आंबोली म्हणजे लय जरा फेमस आहे आणि छान पण आहे। इथं खूप लोक येतात, इथं लय इथं तर लय येतात। महाराष्ट्रापेक्षा जास्त कर्नाटकच लय लोक इथं विजिट करतात। काय वेगळं म्हणजे मन लय शांत होते आणि सगळं वातावरण पण लय मस्त आहे। आणि प्लीज कोण पण इथं येताना जरा खेळ बिळ सगळं घेऊन या। इथं मंकीज ते लय आहे आणि त्यांना जरा हे होतंय, छान आहे। लोग बहुत अच्छे फील करते हैं। और अभी एक्चुअली अम्बोली में अभी पूरा वाटर नहीं है, वाटरफॉल पूरा अभी भरा हुआ नहीं है। जब यहाँ पे ज्यादा बारिश होती है तो ये सीढ़ियाँ दिख रही हैं, इसके ऊपर से भी बहुत पानी आता है, उसमें चलने का मजा को रहता है। ये 12 महीना चलता रहता है पानी, इसका इसी स्पीड में चलेगा। ज्यादा बारिश होने से यहाँ पर बहुत मजा आता है, बहुत लोग आते हैं घूमने के लिए, बाहर के भी लोग आते हैं। नहीं, यहाँ तो हम ऐसा कि हमेशा आते रहते हैं, कम से कम 2 महीने 3 महीने में एक चक्कर हमारा लगता रहता है। मैं नेवी से रिटायर्ड हूँ और घूमने फिरने के लिए मैं आता रहता हूँ। मुझे ट्रैकिंग का बहुत शौक है। मैं अक्सर बच्चों को लेकर के ट्रैकिंग के लिए यहाँ पर आता हूँ, लेकिन अभी ट्रैकिंग सीजन नहीं है, पानी नहीं है अभी वाटरफॉल पे, इसलिए अभी हम लोग स्टार्ट नहीं कर रहे हैं। नहीं, उसके बाद जब पानी हो जाएगा यहाँ पर तो बहुत लोग आते हैं यहाँ पर ट्रैकिंग के लिए। काफ़ी बड़े बड़े ग्रुप आते हैं, कई ग्रुप आते हैं यहाँ पर। यहाँ पार्किंग की बहुत प्रॉब्लम होती है और लोगों को काफ़ी दिक्कतों का सामना करना पड़ता है, स्पेशली 4 व्हीलर के लिए। लेफ्टिनेंट केएल श्रीवास है, मैं मध्य प्रदेश का रहने वाला हूँ और यहाँ पे गोवा में सेटल हो गया हूँ मैं।
आहे.